मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात आपण सगळे? आय होप सगळे तुम्ही मजेत असाल आणि छान राहा, सुखरूप राहा, हसत खेळत राहा. सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा महिना करत सप्तमीपर्यंत तिळगुळ द्यायचा असतो. मी थोडं लेट झाली तुम्हाला म्हणण्यासाठी, त्याबद्दल सॉरी. तर सगळ्यांची तुमची संक्रांत फार मजेत गेली असेल. आमची तर धावपळीत आणि खरेदीतच गेली, ते तर तुम्हाला. तर आवाज कुणाचा आहे सांगू? कोण आहे? श्रीजा. ही आहे माझी भाची श्रीजा. हाय कर, नाकात नाही बोट घालायचं. हॅलो. हॅलो नाही, हॅलो. नमस्कार. नमस्कार करा. नमस्कार. हां चला. तर आज सगळे कामात आहे, जिकडे तिकडे कामात, म्हणजे कामात मी लावलं पण आलेच कामामध्ये, कारण की सगळ्यांची फेवरेट डिश बनत आहे आज. काय बनत आहे? एनी गेस? गेस करू शकता मी काय बनवत आहे. तर सगळं मसाला वगैरे तयार करत आहेत बसून. हे बघा, सगळ्यांच्या आवडतीची डिश आहे. चला तर मग विचार करा थोडंसं आणि थोडं सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या तर लई आवडीचे आहे का? तर आज बनवत आहे मी पनीर ग्रेव्ही. ग्रेव्ही पनीर सब्जी. पनीर. तर आज पनीरची सब्जी बनवायची आहे. ओके, कसं लागेल तर मस्तपैकी हे पनीर मी असं छानपैकी, सगळ्यांना आवडते, मुलांना पण खूप आवडते, मला पण आवडते. मग आता ही सब्जी मी आता छानपैकी असं पनीर हे असं तळून घेत आहे. ग्रेव्ही सब्जी पनीर सब्जी आहे, त्यामुळे 1 किलोची क्वांटिटी आहे याच्यामध्ये. तर ही आता कशी करणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर असं मस्तपैकी मी पनीर अगोदर तळून घेतलं आहे. त्यानंतर उभा बारीक चिरलेला कांदा पातळ तो पण तळून घेतला आहे. टोमॅटो पण थोडे कच्चापणा जाईपर्यंत त्याला भाजून घेतलं आहे छानपैकी. आणि इथं बघताय तुम्ही काजू आणि खोबरं मी भाजून घेऊन छानपैकी त्याची पूर्ण एकजीव पेस्ट केलेली आहे. आता त्याच पातेल्यात मी जे तेल होतं कढईतलं, त्या तेलामध्ये मी छानपैकी लसूण अद्रकची पेस्ट तळून घेतली. मी त्यामध्येच लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ घातलं होतं, कारण की त्याची पूर्ण एकजीव पेस्ट होते. आणि ते त्यामुळे कोणतीही अशी एक ग्रेव्ही भाजी आणि डाळ भात करणं जरुरीच असतं मला. मग म्हणूनच मी हे ग्रेव्ही क्वांटिटीमध्ये थोडंसं, कोणती पण बनवताना भाजी ग्रेव्हीमध्येच बनवते. आणि मुलांना पनीरची सब्जी तर सगळ्यांनाच आवडते. मग त्यामध्ये आता मी हे गरम मसाला, पनीर मसाला टाकून छानपैकी उकळी आली आणि आता त्यामध्ये हे तळून घेतलेलं पनीर टाकत आहे. आता मस्तपैकी छान उकळी येऊ द्यायची आहे. वरून आता मी थोडीशी ही कोथिंबीर चिरून घातलेली आहे. आता छानपैकी उकळी आली आणि आपली पनीर सब्जी, ग्रेव्ही पनीर ही तयार आहे. तर व्हिडिओ बघत चला मित्रांनो, सपोर्ट करा. आणि माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. मिरची भाजी खाल्ल्यावर सगळ्यांच्या तोंडाला मस्तपैकी चव आलेली आहे. चांगली झाली की नाही भाजी? कुठं बसती? तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे एवढं औषध चालू आहे. आमच्या घरामध्ये 1 महिना झाला सगळ्यांना, ह्याला नाही तर त्याला नाही द्यायला, सारखं काही ना काही चालू आहे. माझं पण चालूच आहे. पण खोकल्यासाठी काय रामबाण उपाय सांगा बरं. कोरडी ढास. कंटाळा येऊन गेला ते बॉटल पिऊन खोकल्याच्या. बाटल्या संपवायचं म्हणजे खोकल्यासाठी सकाळी रामबाण. जेवण करून महादेवाला जाऊन या, मंदिरला जाऊन येऊ की थांब मी देते वाढू. शिल्पा कशी झाली भाजी? माझी फेवरेट भाजी आहे. कशी झाली? सुंदर. कशी? खाऊन दाखवू. छान झाली का सांग बरं. आपल्या फॅमिलीला सांगा कशी झाली.
सुंदर सुंदर तिखट आहे नाही ना हा पोळीसोबत खा मस्त ते थांब ते देते थांब ना अथर्व गुन्ह्याचं आहे हे मोठा बस एवढे दीदीला लागली तर दीदी बसली तिला तर आता मला उपवास आहे दुपारच्या वेळेला मी आता जेवताना टिफिनमध्ये भाजी घेऊन जाणार आहे आणि मस्तपैकी दुकानातच जेवण करणार आहे दोघांचा पण टिफिन घ्यायचा आहे तिथेच आता चहा करून पिले 1 कप फराळाचं वगैरे काय आता काही थोडं भूक नाही चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघत चला सपोर्ट करा थँक्यू